शांती हो चालतो. किती दिवस असते किती दिवस काय आमचं करून घ्या असं एवढा आमचे गती आहे. 2 मिनिट थांब. इकडे तुझं आडनाव मी सांगू. तारीख असं करत आहे म्हणून ते नाही मी कलेक्टरकडे जाऊन त्याचं मिटिंग घेतो तहसीलदार आम्ही म्हणलो किती वेळ आम्हाला किती वर्ष झाले तरी अजून काही पैशाला केले नाही तुम्ही आम्हाला दुकान नाही म्हणलं निघामध्ये बाहेर आम्हाला दुकान नाही म्हणलं आम्ही जे कोण घेतलं ते 6 दिवे 2 एक 7 दिवे 11 घेतलं. आणि काही चिंता करायची आता कसं आहे आता मॅडम मला 4-5 दिवसांवर तुमच्या जिवती तालुक्यामध्ये येणार आहे मॅडम येणार आहे आणि निश्चितच मॅडमसुद्धा तिथं अन्याय करणार. आता कलेक्टर मॅडम पूर्वीच्या पुढे भांडत नाही ना. कोसंबी येथील तालुका जिल्हा जिवती लागलेला असलेला जो भाग आहे गडचांदूर या फॅक्टरीमध्ये जमिनीच्या बाबत अनेक वर्षापासून आदिवासी बांधवांनी केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून ते काल जे घडलेलं प्रकरण आहे अतिशय गंभीर आहे, चुकीचं आहे, तसं होता कामा नये. त्यामुळे त्या 5ही कुटुंबाला तलांडे कुर्मेचे आद्राम 2 बहिणी आमच्या त्यांना भेटलो. त्यांना 100% या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी महोदय जाणार, पूर्ण आढावा घेणार आणि जे वास्तविकता आहे वास्तविकता शोधून 100% त्यांना न्याय देईल. त्याच्या कुठल्या प्रकारची शंका नाही, न्याय मिळेल. पण भाऊ आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून जी मोजणीची त्यांची मागणी आहे ती पूर्ण होत नाही. अनेक जिल्हाधिकारी बदलले, एसडीएम बदलले, पण ती मुख्य मागणीच पूर्ण होत नाही. हा तालुका आणि परिसर हा आकांक्षित तालुका असल्यामुळे 100% जिल्हाधिकारी महोदयांनी संकल्प केला की कुठल्याही परिस्थितीत त्यांची मोजणी होणार. किती दिवसात होईल काही टाइम फ्रेम? नाही म्हणलं तर आता 2 महिने या परिस्थिती लागेल, परंतु मोजणी करणार आम्ही. त्या आदिवासींना इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार आहे. चौकशी करून 100% कारवाई करा. चौकशी करा. थँक्यू.